हाय गाईज, आज मैं फ्री मेहंदी डिझाईन क्लासेस डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत हम्प्स आणि डॉट्स. पहिल्या पार्टमध्ये पहिल्या डेमध्ये आपण शिकलो आहोत रेषा कशा बनवायच्या. तरी पण परत एकदा आपण ट्राय करू रेषांचं. बघू आपल्याला जमता येत का नाही. तुम्ही जर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला जमेल. मला कोण माझा व्यवस्थित पडत नाही आहे. भाई दुसरा कोण दे रे, पुरब दुसरा कोण दे रे. कोणच बरोबर पडेल नाही आतमध्ये. पहिल्या डेमध्ये आपण रेषा शिकलो आहेत, पण ती सध्या बघू प्रॅक्टिस करून की आपल्याला खरंच जमतं आहे का कसं. बघा अशा प्रकारे तुम्ही रेषा काढा. मी तर 4च रेषा काढते कारण मला जमत आहेत रेषा. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा. ही झाले 4 रेषा. तर ह्या 4 रेषामध्ये जी मधली लाईन आहे ती तुम्ही फिल करा मेहंदीने. तुम्हाला जी योग्य वाटेल ती फिल करा, तसं काही नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं रेषा ह्या महत्त्वाच्याच असतात मेहंदी डिझाईनमध्ये. आता ही फिल केल्याच्या नंतर आता आपल्याला काढायचे आहेत हम्प्स. हम्प्स कसे असतात, एकदम छोटे. छोटे हम्प्स काढण्यासाठी स्टार्टिंगला काय करायचं, अशी छोटीशी लाईन काढून घ्यायची. तुम्ही पेन्सिलने काढू शकता, म्हणजे आपले एकसारखे हम्प्स आले पाहिजेत. त्याच्यासाठी छोटीशी अशी लाईन डॉट काढून घ्या. म्हणजे कसं एक रेषेत व्यवस्थित हम्प्स येतील, नाहीतर ते वर खाली होतात. बघा अशी तुम्ही हलकी रेष काढून घ्या आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे हम्प्स काढून घ्या. अशी घाई वगैरे करू नका. हळूहळूच काढा छान एकदम. हे बघा, हे झाले हम्प्स. हे छोटेवाले हम्प्स आहेत. तर असे छोटेवाले हम्प्स अजून एक लाईन काढायची. अशी डबल तेच स्ट्रेक वापरा तुम्ही. छोटीशी लाईन काढून घ्या हलकी म्हणजे हम्प्स व्यवस्थित येतील. हलक्या हाताने एकदम स्लोली हळूहळू काढा, गडबड नाही आहे. बघा किती छान एक लाईनीमध्ये दिसत आहेत छोटे छोटे हम्प्स. आता मोठे हम्प्स. या छोट्या हम्प्सची पण तुम्ही प्रॅक्टिस करा 100 वेळा. आता मी मोठे हम्प्स काढते. अशी त्याच्यासाठी थोडीशी फिलिंग मोठी लाईन, थोडीशी मोठी जरा आकार सोडून लाईन मारून घ्यावी. अशा प्रकारे रेषा मारायचं कारण एवढंच की आपले हम्प्स जे आहेत ते एक लाईनीमध्ये व्यवस्थित येतात. हे बघा, हे मोठे हम्प्स आले.
हम्स म्हणू शकता किंवा यू पण म्हणू शकता तुम्ही. असं यू पण आकार तुम्ही असं काढू शकता, एवढं काही नाही. बघा, हे झाली मोठे हम्स. हे छोटे हम्स, हे मोठे हम्स. या सर्वांची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आता ह्याला सगळं फील करू आपण. बघा किती सुंदर दिसतंय ते. पूर्ण हम्समध्ये आपण रेषा काढून पण छोटे हम्स मोठे हम्स काढून त्याला फील केले. बघा, झालं आपलं बेल्ट तयार. परत ही प्रॅक्टिस तुम्ही ना खूप वेळा करा. तीच परत लाईन डबल आपण घेणार आहोत. परत एक लाईन काढायची आहे, परत दुसरी एक लाईन काढायची आहे. बेल्टमध्ये खूप प्रकार आहेत हम्स काढायचे, तुम्ही कुठल्याही प्रकारे काढू शकता. रेषा काढताना जरा व्यवस्थित काढा, म्हणजे कसं खूप छान वाटेल. झाले 4 लाईन. आता आपण काय करणार आहोत, ही खालची लाईन फील करणार आहोत. पूर्णपणे फील्स करून घ्यायची तिला. झालं. तर ही लाईन फील झाल्यावर परत एक खाली लाईन काढून घ्यायची. जर नाही घेतली तरी चालेल. एक छोटेसे अशी हम्स काढण्यासाठी लाईन काढून घ्या आणि त्याच्यावर हम्स काढा. यू आकाराने काढू शकता. पण खाली शिकत असताना तुम्ही खाली लाईन मारलीच पाहिजे. हा एक प्रकार झाला, हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर तुम्ही असे पण फील्स काढू शकता. त्याच्यानंतर असे ह्याला फील्स करून घ्या. परत खाली एक लाईन करून घ्या. ते 2 लाईन झाल्या. त्याच्या खाली पण तुम्ही असे हम्स काढू शकता, छोटे 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 छोटे. एक आकाराची काढा, म्हणजे कसं फिनिशिंग एकदम छान येईल. असं गडबडीमध्ये कसं पण काढू नका, स्वच्छ सुंदर काढायला शिका. तर हे एक झालं. वरच्या बाजूने पण करू शकता तुम्ही असं. हम्समध्ये कसं बेल्टमध्ये उपयोगी येते, दुल्हन मेहंदीमध्ये उपयोगी येते तुम्हाला हम्स. अशा खूप प्रकारचे तुम्ही बेल्ट काढू शकता. पुढे मी तुम्हाला सांगेलच कशा प्रकारे काढायचे आहेत. पण आता आपण दुसरा एक प्रकार बघू हम्सचा.
तुम्ही असं गोल काढू शकता, अर्धा गोल. त्याच्यावर अजून एक गोल फील करा. कोण सारखा करत जावा, नाही तर कोण सारखंच. त्याच्यावर अशा प्रकारे हम्स काढा. एक लाईन हम्सची झाली, तर दुसरी परत फील करा, दुसरी लाईन. आणि ह्याच्यावर मोठे हम्स काढा. आणि ह्याला फील करा. जो आपण बेल्ट काढला आहे तशाच प्रकारे आपण गोलमध्ये पण काढू शकतो. त्याला परत एक लाईन मारायची आहे. अशा प्रकारे हा एक प्रकार आमचा आहे. असं करून काढा तुम्ही. शिकण्यासाठी खूप सोपं आहे. स्टार्टिंगला थोडं अवघड वाटतं, पण नंतर व्यवस्थित होऊन जातं. हे हम्स बघा किती सुंदर स्वच्छ दिसते ना. हा दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार. तसंच करायचं आहे. गोल, परत एक गोल. फक्त छोटे हंस काढायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. हम्स मोठे हम्स काढायचे नाही. तीन टाईम तुम्ही काढा छोटे छोटे हम्स. छोटे मोठे लहान हम्स काढल्याने खूप सुंदर दिसतात ते. तुम्ही बघा. हा दुसरा प्रकार एक आहे हम्स काढायचा. हे आपल्याला ब्रायडल मेहंदीमध्ये खूप कामाला येतात. दुसरा प्रकार. तुम्ही एवढे हम्सची, आता हे 2 हम्स झाले आहेत. आता तुम्हाला तिसरा प्रकार सांगते. सी प्रकारावरून पण तुम्ही काढू शकता. हम्स म्हणजे फक्त एकच साईडचे हम्स, वरच्या साईडचे नाही. वर पण काढावं लागतात, खाली पण काढावं लागतात. एक सीचा प्रकार आहे, हा वरचा प्रकार आहे यू सारखा. हा उलटा यू आहे, हे बघू शकता तुम्ही इथला. हा उलटा यू. आता सी प्रकारचा काढायचा आहे आपल्याला. तर कसं काढायचं, एक लाईन घ्यायची एक अशी. एक लाईन काढायची आहे.